हॅलो. बघा पुन्हा एकदा मी सूचना करतोय, पोलीस प्रशासन या ठिकाणी उभे असलेल्या गाड्यावर फाईन टाकणार आहेत. या बाजूला उभे असलेल्या गाड्यावर फाईन बसल. स्वयंसेवक सांगा त्यांना, गाड्यावर डायरेक्ट फाईन बसल. ज्यांना तोंड आहे तेवढ्यानीच म्हणा बरं का. गोपाल कृष्ण भगवान की जय. हा, जे गोविंदा पथक आला आहे त्यांनी आमच्याकडे नाव नोंदणी करून घ्या. कार्यक्रमाची सुरुवात सुंदर अशा गणेश वंदनेने होणार आहे. पुन्हा एकदा सर्वांचे या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. साजरी होत असलेली दहीहंडी उत्सव समिती आणि या उत्सवासाठी आपण सर्वजण आलात. आपलं पुन्हा एकदा बाळाभाऊ गायके यांच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सर्वांना गोकुळ अष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. आपणा सर्वांच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादाने आम्हाला ते प्राचारण केलं त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि या कार्यक्रमाची सुरुवात मी गणेशाला वंदन करून या ठिकाणी करत आहे. संपूर्ण टीम साठी चौर
भगवंताचं नामस्मरण आहे. बोलो गणपती बाप्पा, बोलो जय श्रीराम, गोपाल कृष्ण भगवान की. आज दहीहंडी उत्सव गोपाळ काला आणि या कृष्णाची सुंदर अशी गवळण आपल्या समोर सादर करत आहोत. एकदा मंडळी, एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे राव. हा सोडा, हात सोडा, टाळी वाजवा, हात वर करून. ह्या आहे अंबाजोगाईचा ऑडियन्स. चला, सुंदर अशी गवळण आपल्या समोर सादर करत आहेत महाराष्ट्राच्या गोळगड्याच्या गायिका दीपालीजी हरणे. पुन्हा एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. बोलो गोपाल कृष्ण भगवान की. महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध नृत्यांगना ज्यांचा आपल्याला या ठिकाणी नृत्याविष्कार पाहायला मिळणार आहे अशा स्वातीजी अवसरमोल आणि अवसरमोल भगिनी यांची या ठिकाणी उपस्थिती आहे. त्यांचं या ठिकाणी स्टेजकडे प्रस्थान होत आहे. हॅलो, मान्यवरांचं आगमन स्टेजकडे होत आहे. तोपर्यंत आपण एक सुंदर अशी गवळण ऐकूया.
लावण्यवती अवसरमोल भगिनी यांचा जोरदार टाळ्यात स्वागत झालं पाहिजे। हा ना पाहिला दिवस रात झाली तो भोळा, ना पाहिला दिवस रात झाला तो भोळा, आनंदाचा बाळा कान्हामाला गेला तुळा, मी झाली दिवानी तुझ्यामुळं।
या ठिकाणी महाराष्ट्राची मराठमोळी लावणी होऊ द्यायची का? लावणी अरे काहीच आवाज नाही बघा आवाज मराठमोळी लावणी मजेदार आवाज आवाज सगळ्यांचे दोन्ही हात वरी बोलो भारत माता की बोलो भारत माता की सियावर रामचंद्र की जय भवानी। वा वा बघा आज या ठिकाणी आपल्या या पावन नगरीमध्ये आमचे आदरणीय राजकुमार भाऊ गायके यांचे मी आभार मानतो आणि जास्त काही न बोलता माझ्या गाण्याला सुरुवात करतो। लक्ष असावं आपली अंबाजोगाई कशी आहे की योगेश्वरी मातेच पवित्र ठिकाण ही आपली अंबाजोगाई आहे बरं का। योगेश्वरी मातेच पवित्र ठिकाण ही आपली अंबाजोगाई आहे जिथे समता बंधुता नांदते ही आपली अंबाजोगाई आहे आणि महाराष्ट्रामध्ये माणुसकीचं गाव म्हणजे ही आपली अंबाजोगाई पाठीमागे आणि बघा आजचा आपला सोहळा आहे तरी हंगीचा आणि आपल्या या गावामधली मानाची आणि प्रतिष्ठेची दहीहंडी आहे आणि म्हणून काय आहो कृष्ण कन्हैया तो गिरधारी ऐका की कृष्ण कन्हैया तो गिरधारी आला बासरीचा सूर छेडायला गोविंदा रे गोपाळा यशोदेच्या चान्या बाळा गोविंदा रे गोपाळा यशोदेच्या चान्या बाळा यशोदेच्या चान्या बाळा गोविंदा रे गोपाळा यशोदेच्या चान्या बाळा यशोदेच्या चान्या बाळा गोविंदा रे गोपाळा यशोदेच्या चान्या बाळा कृष्ण कन्हैया तो गिरधारी बासरीचा सूर छेडायला कृष्ण कन्हैया तो गिरधारी आला बासरीचा सूर छेडायला अरे आला रे गोविंदा आला दहीहंडी फोडायला आला रे गोविंदा आला दहीहंडी फोडायला गोविंदा आला दहीहंडी फोडायला आला रे गोविंदा आला दहीहंडी फोडायला
कृष्ण कन्हैया गिरधारी बासरीचा सूर छेडायला कृष्ण कन्हैया गिरधारी बासरीचा सूर छेडायला ए आला रे 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 गोविंदा आला कही हाती जोडायला आला रे गोविंदा कही हाती जोडायला आला रे गोविंदा कही हाती जोडायला आला रे गोविंदा कही हाती जोडायला आमचे राजकुमार दादा आवलईच हाय खंबीर हाय का नाही हाय ना आवाज आवाज दोन्ही हात वरी भाऊसाठी दोन्ही हात वरी पाठीमाग भाऊ बघा हे तुमच्यावर सगळ्यांचं प्रेम आहे की आमच्या बाळा दादाचा राजकुमार गायकी दादा हाय पाठीशी खंबीर आंबा जोगाईची दही हंडी आंबा जोगाई कराचा असतो विषय लय गंभीर आंबा जोगाई कराचा असतो विषय लय गंभीर आता सगळे जण नाचू अशी हलवून कंबर सगळे जण नाचू या हलवून कंबर सगळे जण नाचूया हलवून कंबर कृष्ण कन्हैया तो गिरधारी बासरीचा सूर छेडायला कृष्ण कन्हैया तो गिरधारी बासरीचा सूर छेडायला ए आला रे आला रे आला रे आला रे आला रे आला रे कसला गोळा अरे आवाज द्या आवाज कसला गोळा थांबा थांबा कसला पाठीमागे सांगा तुम्ही कसला गोळा अरे तुमचा आवाज नाही कमी पडला इथं बाहुलीने थांब थांब केला मोठा केलाय अरे लोण्याचा गोळा तुला खायला देते आणि खायला देते पाणी घेऊन येते खायला देते पाणी घेऊन येते मी पाण्याला जाते मी पाण्याला जाते मला तुम्ही ए मित्रा खाली उतर कोण आहे हा 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 अरे खाली उतर बाळा तुला मी आवाज देते ऐका ना आता सगळ्यांचे दोन्ही हात वरी बाबू सगळ्यांचे दोन्ही हात वरी कॅमेरा पाठीमाग टाळ्या रडू नको बाळा अरे मी पायाला जाते म्हणा हा कार्यक्रम तुमचा आहे आमचा आहे सर्वांचा कार्यक्रम आहे म्हणा ए रडू नको बाळा अरे मी थांबा जरा एक मिनिट रडू नको बाळा ओय माऊल्या हो ऐका ना बरोबर की रडू नको बाळा या ठिकाणी आमच्या आदरणीय साहेबांचं आगमन झालेलं आहे सन्माननीय डॉक्टर घुगे सर हृदयरोग तज्ञ सन्माननीय घुगे सरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं सुद्धा बाळाभाऊ गायके व मित्र परिवाराच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत अरे रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते आज पाण्याला जाते पाणी
या ठिकाणी आगमन आहे। सन्माननीय अक्षय भैया गुमला भैयांना विनंती करतो की आपण स्टेजवरती यावं। खूप आदरणीय व्यक्ती या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांचं या ठिकाणी बाळाभाऊ गायके व मित्र परिवाराच्या मध्ये या ठिकाणी मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो। बाई माझ्या दुधात नाही पाणी दुधात नाही पाणी दुधात नाही बाजाराला विकण्या निघाली बाई माझ्या दुधात नाही बाई माझ्या दुधात नाही पाणी बाई माझ्या दुधात नाही पाणी बाई माझ्या दुधात नाही पाणी युवा सहकारी मित्र राजकुमार बाळा गायके आणि त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराच्या वतीनं गेल्या काही वर्षापासून आयोजित करण्यात येत असणाऱ्या अंबाजोगाईतील
एक उत्कृष्ट अशा दहीहंडीचं आयोजन या ठिकाणी आपल्या शहरामध्ये इथं आयोजित केलेलं आहे। वेळेमुळं व्यासपीठावरील सर्वांची दिलगिरी व्यक्त करून व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर मंडळी, माझ्या समोर या ठिकाणी उपस्थित असणारे, आज या दहीहंडी उत्सवात भाग घेणारे सर्व गोविंदा पथक आणि शहरातून उपस्थित असणारे या ठिकाणी सर्व तरुण सहकारी, युवा बांधवांनी, उपस्थित सर्व भगिनींनो, आज जन्माष्टमीच्या निमित्तानं दहीहंडीचा एक चांगला उपक्रम आपल्या अंबाजोगाई शहरामध्ये इथं आयोजित करण्यात आलेला आहे। राजकुमार बाळा गायके आणि त्यांच्या संपूर्ण मित्रपरिवाराच्या वतीनं आपल्या हिंदू संस्कृतीतील जे काही उत्सव असतील, जे काही सण असतील, हे एक चांगल्या प्रकारे आयोजित करण्याचं काम गेल्या काही वर्षापासून या ठिकाणी करण्यात येतं आणि माझ्या मतानं बीड जिल्ह्यातल्या नसून तर मराठवाड्यातल्या सगळ्यात चांगल्या राम जन्म उत्सव सुद्धा आपल्या अंबाजोगाई शहरामध्ये राजकुमार बाळा गायके आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवाराच्या पुढाकारानं या ठिकाणी घेतला जातो आणि नक्कीच या आपल्या हिंदू धर्मातील सणांच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सर्वांनी या ठिकाणी एकत्रित आलं पाहिजे। जे आपल्या गोविंदा पथक आहे, जे ह्या संपूर्ण स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपल्या कष्टानं एक ना एक थर लावून ते दहीहंडी फोडण्याचा जे प्रयत्न करतायत, त्यांना प्रतिसाद देण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत। प्रत्येक वर्षी काकाजींच्या माध्यमातून आपण इथं बक्षीस या ठिकाणी देत असतो। बाळा गायके असतील, त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार असेल, हा आमच्या कुटुंबाचा एक भाग आहे आणि वेळोवेळी ज्या वेळी अशा पद्धतीनं स्पर्धा असतील किंवा त्यांना आपल्या हिंदू धर्मातील जे काही उत्सव असतील ते चांगल्या पद्धतीनं साजरा करण्यासाठी जी काही मदत वेळोवेळी लागते ती मदत देण्याचं काम आम्ही सर्वजण गेल्या अनेक वर्षापासून करत आलोत आणि भविष्यातही या ठिकाणी करत राहू, हा विश्वास या प्रसंगी देतो। आणि ज्या पद्धतीनं सर्व गोविंदा पथक इथं आज येऊन सहभागी घेत आहेत आणि एक एक थर लावून त्या दहीहंडीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या पद्धतीनं करत आहेत, तसंच तुम्ही आम्ही सर्व मिळून आपल्या गावाला चांगल्या दिशेनं, आपल्या गावाची संस्कृती टिकावी आणि बीड जिल्ह्यातलं सगळ्यात चांगलं शहर म्हणून जी आपली ओळख आहे ती ओळख आपण तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून एक एक थर लावून या ठिकाणी ती कायम ठेवावी, एवढीच अपेक्षा या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्तानं करतो। इथं आल्यानंतर सत्कार केला, बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल आयोजकांचे सर्वांचे आभार मानतो आणि वेळ कमी असल्यामुळं, नाव न घेतल्यामुळं व्यासपीठावरच्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करून माझे 2 शब्द थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर जयमल्हार गणेश मंडळ आहेत का तयार? आहेत का तयार? बोलो गोपाल कृष्ण भगवान की। चला, तुमची तयारी लागली, लगेच करा आणि अंबाजोगाईकरांनी यांचा उत्साह वाढवण्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा। चला, रेडी, 1 चलो, 1 2 3 4 चलो। पाणी भरून घेतले का सगळीकडे? फक्त सलामी द्यायचे, फक्त सलामी द्यायचे। सुरू करा, जय मल्हार गणेश मंडळ। विदाऊट पाण्याचा राऊंड असणार आहे। ऐका ना, या ठिकाणी आमच्या काही माता भगिनी आहेत। माता भगिनींना विनंती आहे, तुमची इकडे सेपरेट व्यवस्था केलेली बसण्याची, माता भगिनींना येऊ द्या। ए पोरांनो, ए बॅरिकेड वर हात ठेवून उभारलेले ते काढा, ढकलतात सगळं मध्ये।
संयोजकाने लक्ष ठेवा, संयोजकाने या ठिकाणी यशस्वीरित्या या ठिकाणी जय मल्हार गणेश मंडळ यांनी 4 थर लावलेले आहेत। यानंतर राजेंद्रजी सर्वदे यांना विनंती करतो की आपण एक सुंदर असं सादरीकरण या ठिकाणी सादर करावं। खऱ्या अर्थानं भैया लातूरचे राजेंद्र सर्वदे आहेत, दुसरं जे गोविंदा पथक आलेले आहेत त्यांची नाव नोंदणी इकडे करून घ्यायची आहे। जम्मू काश्मीर मध्ये शिवरायांची शौर्यगाथा गाजून आली। मराठवाड्याचं भूषण असेल, अनेक छत्रपती शिवरायांची गाणी असतील, देवीची गाणी असतील आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून सर्व देवी देवतांची गाणी यांच्या माध्यमातून होत असतात आणि दरवर्षी आग्रहानं या दहीहंडीची वाट सुद्धा बघत असतात, कारण खरं प्रेम आपल्या अंबाजोगाईकरांचं त्यांना मिळालेलं आहे। बाळाभाऊ गायके यांच्या मित्रप्रेमापोटी दरवर्षी या ठिकाणी त्यांची उपस्थिती असते। चला सगळ्यांचे दोन्ही हात वरी पाठीमागे। आर गोविंदा पथक जमा झाले। भैया की गोविंदा पथक आलीत सारे, वाजवली कानाच्या बासरीची रिंगटोट, वाजवली कृष्णाच्या बासरीची रिंगटोट। अरे ही मानाची दही हंडी सांगा फोडणार कोट, मानाची दही हंडी सांगा फोडणार कोट, अरे मानाची दही हंडी सांगा फोडणार कोट, मानाची दही हंडी सांगा फोडणार कोट, अरे मानाची दही हंडी सांगा फोडणार कोट। कोण फोडणार? आहो ही मानाची दही हंडी सांगा फोडणार कोण, मानाची दही हंडी सांगा आता एक खास गाणं गातो मी भयानसाठी। भयाना थोडं पुढे भयाना विनंती आहे की आपण समोर येतो दादा पण या। बघा आपल्या तालुक्याची शान म्हणजे अक्षय भाऊ मुद्रा, दोन्ही हात वर सगळ्यांचे भाऊंसाठी। कारण बघा माझं गाणं असते जागेवर, मी गाणं बघून नाही म्हणत की शाई नव्हे तो बोरूचा टाका आहे। बघा आहो शाई नव्हे तो बोरूचा टाका आहे।
या ठिकाणी सन्माननीय DYSP शिंदे साहेब आणि पोलीस निरीक्षक जोगण साहेब खऱ्या अर्थानं अंबाजोगाईमध्ये सगळीकडे हा उत्सव साजरा होतोय. नियोजन असल्यामुळं या ठिकाणी आदरणीय साहेब जातात त्यांचे या ठिकाणी उपस्थित होते म्हणून बाळाभाऊ गायके व मित्र परिवाराच्या वतीने आभार. राजनजी की शाही नव्हे तो बोरचा टाका आहे, सर्वांना भाऊंचा धाका आहे आणि अक्षय भाऊ मुंद्रा साहेब या केज तालुक्याचं नाक आहे. साऱ्या अंबाजोगाईकरांचा बाहू स्वाभिमान आहे, साऱ्या अंबाजोगाईकरांचा ज्यांना स्वाभिमान आहे, ज्यांना स्वाभिमान आहे. आणि अक्षय भाऊ मुंद्रा केज तालुक्याची शान आहे, 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 अक्षय भाऊ मुंद्रा केज तालुक्याची शान आहे. अंबाजोगाईकरांचा मोठ स्वाभिमान आहे, अंबाजोगाईकरांचा मोठ स्वाभिमान आहे. आणि अक्षय भाऊ मुंद्रा, अक्षय भाऊ मुंद्रा केज तालुक्याची शान, अक्षय भाऊ मुंद्रा केज तालुक्याची शान आहे, अक्षय भाऊ मुंद्रा केज तालुक्याची शान आहे. गरिबांच्या नवयुवकांच्या सदैव राठोपाठी, गोरगरिबांच्या नवयुवकांच्या सदैव राठोपाठी. आहो आहो रात्र कष्ट त्यांचे मतदारसंघासाठी, 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 आहो आहो रात्र कष्ट त्यांचे मतदारसंघासाठी, आहो आहो रात्र कष्ट त्यांचे मतदारसंघासाठी, आहो रात्र कष्ट त्यांचे मतदारसंघासाठी. योगेश्वरीचं त्यांना हे वरदान आहे, आई योगेश्वरीचं त्यांना हे वरदान आहे. बोलो भारत माता की, पाठीमागे आवाज आवाज पाठीमागे. बोलो भारत माता की, सियावर रामचंद्र की, बोलो जय श्री राम. आज अक्षय भाऊ मुंद्रा या मतदारसंघाची शान आहे, 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 अक्षय भाऊ मुंद्रा या मतदारसंघाची शान आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ज्यांना ज्यांना हात आहे तेवढे एकदा जोरदार टाळी वाजवा बरं. बाळाभाऊ गायके व मित्र परिवाराची इच्छा आहे काकाजींनी या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद द्यावे. आज बाळा गायके आणि त्यांच्या सर्व मित्रमंडळीतर्फे दहीहंडीचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित अंबाजोगाईचे हृदय रोगतज्ञ सन्माननीय डॉक्टर घुगे सर, निळकंठी चाटे, हिंदोला लाबा, अक्षय भैया मुंदडा, संजयजी गंभीरे, महादूजी मस्के. मी ह्या दहीहंडी निमित्त जे स्पर्धक भाग घेणार आहेत त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. खरं तर बाळा गायके आणि त्यांची सर्व टीम
रामनवमी आणि दहीहंडीचा कार्यक्रम जोरात उत्साहात करतात. मला वाटतं तरुणामध्ये उत्साह यावा, ज्यांनी भाग घेतला त्यांच्यातही उत्साह असावा आणि बघणाऱ्यातही उत्साह असावा. हा असा आनंददायी कार्यक्रम आहे. खरं तर श्रीकृष्णानं टीमवर्क कसं असावं, गरीब श्रीमंत न बघता, जातपात न बघता आपल्या वयाची टीम तयार केली आणि त्या टीमने एक टीमवर्क म्हणून मला वाटतं त्यांच्याकडे बघितलं पाहिजे. आणि मला वाटतं दहीहंडीचा कार्यक्रम सुद्धा ह्या सगळ्या टीमनं जर मनोभावे काम केलं, एक घसरला तर टीम घसरली. मला वाटतं त्याच्यामुळं ह्याच्यात प्रॅक्टिस असावी. आणि हा कार्यक्रम अंबेजोगाईकरांना एक पर्वणी आहे. मी माझ्या वतीनं तुमच्या माझ्या वतीनं बाळा गायके आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद काकाजी. यानंतर सुंदर अशी लावणीवती सुप्रिया अवसरमोल यांना विनंती करतो की आपण एक सुंदर असा लावणी नृत्य आविष्कार आपल्या समोर सादर करावा. हा मित्र परिवार वर उभारलेले आपल्या काळजीने उभारा. समोर वर उभारलेले मित्रमंडळी आपल्या काळजीने उभारा, कारण तुम्ही असं उभारता त्यावेळेस तुम्ही तुमची काळजी नक्कीच घेता. आणि पुत्रेश्वर गणेश मंडळाला विनंती आहे तोपर्यंत आपण राऊंड मध्ये यायचं आहे. रेडी. ज्वानी ऐन भरात आले मस्त अंगुरी रात प्याले मदनाची रूप सुंदरा जणू इंद्राची अप्सरा गुलजार नार देखणी नखरे लटक चांदणी मला फिरतीच्या झुल्यात झुलवा राया फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इश्काचा फुलखंड गिलवा मला फिरतीच्या झुल्यात झुलवा राया फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इश्काचा फुलखंड गिलवा मला जोडीनं मुंबईला फिरवा मला फिरतीच्या झुल्यात झुलवा राया फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इश्काचा फुलकंद केलवा मला फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इश्काचा फुलकंद केलवा तुमची मैना मला बघून लाजतोय आईना मी लाडाची तुमची मैना मला बघून लाजतोय आईना हसली नाही कधी कोणा किती जीवांची केली मी ताईना मी काही रीच फोड जरा आंबट जराशी फोड फिरता फिरता तंद्रित हरवले मी गर्दीत कुणी मेल्यानं मारला जो पटवा कुंजवनात तुझ्या
तुझ्यासाठी 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 आले वनात कान्हा रे तुझ्यासाठी आले वनात खरंच कान्हा तुझ्यासाठी आले वनात मुळीच नव्हता रे कान्हा माझ्या मनात मुळीच नव्हता रे कृष्णा माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले वनात अरे कान्हा रे तुझ्यासाठी आले वनात खरंच कान्हा तुझ्यासाठी पाणी टाकणारे पाणी मारणारे थोडस लांबून. या ठिकाणी पावसाचं देखील आगमन सुरू झाले. देख राजा ये मटकी एक फटकी में तोड़ता है. गीता उकरे हिची या ठिकाणी लावणी होणार आहे. गीता उकरे यांनी समोर यायचंय. बाजूला सरकायचंय बाजूला सरकायचंय. जय मल्हार गणेश मंडळ पाणी बंद करा. चला 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 पाणी भरून घ्यायचंय. स्वयंसेवकांनी या ठिकाणी पाणी भरून घ्यायचंय. लगेच सगळ्यांचे दोन्ही हात वर पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराज की. आवाज नाही कमी आहे लई कमी. दोन्ही हात वरी सगळ्यांचे पाठीमागे. धर्मवीर शिवाजी महाराज की. अंधार झाला अंधार झाला पुन्हा एक दिवा पाहिजे आणि महाराष्ट्राच्या मातीला पुन्हाची जाऊनचा शिवाच पाहिजे. आणि बघा आवाजाच्या काळात जर का माझा शिवबाराजा जिवंत असता बघा बाळाऊ की आजच्या काळात जर का माझा शिवबाराजा जिवंत असता अरे त्या पाकिस्तानामध्ये सुद्धा अरे भगवा झेंडा फडकला असता. शिवाजी महाराज की. मर्द मराठ्याचे पोरे मर्द मराठ्याचे पोरे जणू काही तलवारीची धार. आर नाद करू नका आमचार रागाचा जिथं घुसतं या मराठ्याचं पोरे जिथं घुसतं या मराठ्याचं पोरे छाप पाडतो या भागा भागाचा. बघा बाळा भाऊनी करून लावलंय की आमच्या आदरणीय सर्वांचे आधारस्तंभ काकांच्या साथीने आणि भाऊंच्या आशीर्वादाने आज भाऊनी करून दाखवले. कारण का आमच्या बाळा भाऊने करून लावलंय. आवाजवर झालं ना कधी आवाजवर झालं ना कधी की आमच्या बाळा भाऊने करून लावलंय. आवाजवर झालं ना कधी आवाजवर झालं ना कधी. आज ही हांडी फोडायची पावसामध्ये
किती बघा आलाय आता जोर आता पावसामध्ये लावायचे आन झाली नजर काळूबाई गावापद शिवाजी महाराज की धन्यवाद 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 हंडी फुटलेला प्रॉपर फुटायची यानंतर अजून चान्स थोडी खाली घेऊ दहीहंडी फुटली खाली घेऊन पुढे प्रॉपर फुटली दहीहंडी तुम्हीच फोडणार आहेत दुसरा संघ नाही गडबड करू नका निवांत थांबा एक लावणी होणार आहे इथं लावणी नंतर दहीहंडी गोटू दादा थाटकर यांचा या ठिकाणी यशस्वी प्रयत्न हंडी बोललेली आहे जोरदार टाळ्या जय मल्हार गणेश मंडळासाठी त्यापूर्वी फक्त लावणी होणार आहे गीता उकरेची जोरदार प्रतिसाद द्यायचा सर्वांनी जोरदार टाळ्या अहो शेठ तुम्ही नादच केलाय थेट थोडं दुसरे की करता मन धरणी तुम्ही थोडं दुसरे की करता मन धरणी लाडाचं शेठ तुम्ही गावाचं शेठ तुम्ही मी तुमची लाडाची शेठानी राया मी तुमची लाडाची शेठानी मी तुमची लाडाची शेठानी ओहो मी तुमची लाडाची शेठानी ज्वानीचा ह्या जाळ पायात बांधले मी घुंगराचे चाळ कसं सांगा इथं ज्वानी
माझ्यावर केली नजरेनं करणी तुम्ही माझ्यावर केली नजरेनं करणी लाडाचं शेठ तुम्ही गावाचं शेठ तुम्ही मी तुमची लाडाची शेठानी राया मी तुमची लाडाची शेठानी मी तुमची लाडाची शेठानी ओहो मी तुमची लाडाची शेठानी चला आजूबाजूच्या सर्वजण जोरदार टाळ्या वाजवा. भगवान कृष्ण भगवान. सुप्रसिद्ध लावण्यवती श्वेता अवसरमोल हिला विनंती करतो की आपण या ठिकाणी सन्मान स्वीकारावा. आर कृष्ण कन्हैया तू गिरधारी कृष्ण कन्हैया तू गिरधारी लागला बासरीचे सूर महाराष्ट्राचा बुलंद आवाज ज्यांनी छत्रपती शिवरायांची शोर गातात. यानंतर महाराष्ट्राचा गोड आवाज दीपाली हरणे गायिका आज या ठिकाणी आले. त्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते होतो आहे. यानंतर शहरात आपल्या मराठवाड्यामध्ये असा कलावंत होणे नाही. साता समुद्रापार म्हणजे देवाभाऊ काढून घ्या विनंती करतो आपण समोर येऊ. आला रे गोविंदा आला रे गोविंदा आला रे गोविंदा दही हंडी फोडायला गोविंदा दही फोडायला हे गोविंदा रे गोमाला यशोदेच्या नाण्याला गोविंदा रे गोमाला यशोदेच्या